हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर. मी एक दारुडे आहे. एच्या मदतीने आणि देवाच्या कृपेने आजचा दिवस दारू प्यालेला नाही आहे. आजची तारीख आहे 13 जानेवारी 2025. वार आहे सोमवार. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मी माझ्या दादरच्या मुंबईच्या घरामध्ये बसून रेकॉर्डिंग करत आहे. आजचा विषय आहे मरासेसेचं वार्षिक सभा. महाराष्ट्र राज्य सेवा समिती असं पूर्वी ज्यांचं नाव होतं आणि आता त्यांचं नाव आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस सेवा समिती महाराष्ट्र राज्य, AASS. पूर्वी MRSS म्हणायचे, आता AASS या नावाने रजिस्ट्रेशन झालेलं असल्यामुळे त्यांनी नाव बदललेलं आहे. तर ह्यांचं ह्या समितीचं किंवा ह्या काय म्हणायचं त्याला सर्व्हिस कमिटीचं सभा दर 4 महिन्याने होतात. ते मी ऐकून होतं. मी पहिल्यांदाच आत्ता 11 आणि 12 जानेवारी 2025 म्हणजे शनिवार रविवार काल आणि परवा त्यांची जी सभा होती सेलू परभणीला, तिथे मी हजर राहिलो. मी आयुष्यात पहिल्यांदाच मरासेसेच्या मीटिंगला गेलो होतो आणि माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि त्याला मी नाव दिलेलं आहे मरासेसेचा वार्षिक सभेचा वृत्तांत 11 आणि 12 जानेवारी 2025. बरं, ठीक आहे. मुंबईहून मी निघालो आदल्या दिवशी रात्री, म्हणजे शुक्रवारी रात्री. देवगिरी नावाची जी गाडी आहे ती गाडी पकडली रात्री 9 वाजता. रेल्वेचं रिझर्वेशन केलेलं होतं मी, त्याच्यामुळे सकाळी 6 वाजता पोचलो तिथे. 6 वाजता पोचल्यानंतर मी कोणाला तरी तिथल्या स्थानिक माणसाला सांगून हॉटेलचं बुकिंग केलेलं होतं. तिथे रेल्वे स्टेशनच्या जवळच हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये मी उतरलो. छानपैकी आंघोळ वगैरे करून तयार झालो. मग मला संजय दादा भेटले. कुठले? गडचिरोलीचे किंवा खरं सांगायचं तर लाखांदूरचे. त्यांना मी मागच्या वेळेला ह्याला भेटलो होतो. कुठे कार्यशाळा झाली होती तेव्हा तिथे भेटलो होतो. ते बाहेर उभे होते. ते मी ओळखलं त्यांना, म्हणजे ह्या A मेंबर आहेत म्हणून ओळखलं. माझ्या लक्षात नाही आलं पटकन, पण त्यांनी मला ओळखलं. काय श्रीधर भाऊ? म्हटलं अरे चल माझ्याबरोबर चल. मग आम्ही तिथे मी तयार झालो आणि दोघंजणं खाली आलो. छानपैकी चहा वगैरे प्यालो, नाश्ता केला आणि मग रिक्षा पकडून जे का सेवा समितीचं जिथे होतं का विवाह कार्यालय, विवाह कार्य सप्तशृंगी का काहीतरी होतं नाव बाबा, आता आठवत नाही मला. तिथे आम्ही रिक्षाने पोचलो. जरा एक किलोमीटरभर लांब होतं. तिथे पोचल्यानंतर तिथे त्यांचं रजिस्ट्रेशनचं काउंटर लावलेलं होतं. रजिस्ट्रेशनच्या काउंटरवरती तिथली मंडळी बसलेली होती. मग मी ते 1000 रुपये देऊन 2 दिवसासाठी ते त्यांचं जे काय होतं ते भरलं. त्यांनी लगेच पावती दिली मला. त्याच्यानंतर नाश्ता तयार होता, उपमा तयार होता. तो उपमा खाल्ला. चहा, मी चहा पित नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, पण मंडळींसाठी चहा कॉफी वगैरे चहा तयार होता तिथे. आणि तिथे जी अरेंजमेंट होती ती मला इंटरेस्टिंग वाटली. म्हणजे मी अशी अरेंजमेंट ह्यापूर्वी, अर्थात मी ह्यापूर्वी सेवा समितीच्या किंवा कुठल्याही कन्व्हेन्शनला फार गेलेलो नाही आहे. मी आत्ताच फक्त मागे तुम्हाला मी रिपोर्ट केल्याप्रमाणे मी गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा कन्व्हेन्शनला गेलो होतो. मला ते स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचं होतं म्हणून. तर आता मी पहिल्यांदाच या सर्व्हिसमधल्या एखाद्या बॉडीच्या मीटिंगसाठी मी गेलो होतो. बिझनेस मीटिंग ग्रुपमधली मी अटेंड केलेली आहे, इंटरग्रुपमधली केलेली आहे, ठाण्यातल्या झोनमध्ये केलेली आहे. खूप पूर्वी GSO होण्यापूर्वी ते हे होतं काय, इंटरग्रुप होता भायखळ्याला. त्याच्या मीटिंग मी अगदी माझ्या लहानपणी अटेंड केलेल्या आहेत, पण आता हा बऱ्याच दिवसांनी योग आलेला होता. तर हे जे कार्यालय होतं त्या कार्यालयाच्या मध्ये छान अरेंजमेंट होते. मोठा हॉल होता, म्हणजे वधूवरांचा तो जे हे असतो स्टेज असतं तसं होतं. ते स्टेज त्यांनी काढलं होतं, त्याच्याऐवजी सगळ्या खुर्च्या मांडल्या होत्या, टेबल खुर्ची. आणि वरती राहायला 6-7 रूम्स होत्या आणि छानपैकी तिथे गरम पाण्याची सोय, संडास, बाथरूम, काही ठिकाणी अटॅच, काही ठिकाणी कॉमन, असं छानपैकी होतं. आणि तिथे सगळी मंडळी ऑलरेडी येऊन राहिलेली होती. आदल्या दिवशी येऊन काही मंडळी राहिलेली होती. पूर्ण महाराष्ट्रभरची मंडळी आलेली होती. आणि मला हा म्हणजे मी काही ठिकाणी वर्कशॉप निमित्त गेलेलो आहे, पण एकत्र सगळ्या महाराष्ट्रभरच्या 36 जिल्ह्यांमधली मंडळी हा माझ्या दृष्टीने एक वेगळा अनुभव होता.
त्यामुळे काही लोक मला ओळखत होते. ते अरे तुमचं म्हणजे 2 गोष्टीमुळे ऐकत होते. एक म्हणजे माझं कार्यशाळा मी त्या गावात जाऊन घेतलेली असेल त्याच्यामुळे काही जण ओळखत होते आणि बरेचसे लोक यूट्यूबवरनं ओळखत होते. म्हणजे आता यूट्यूब चॅनल जे प्रकरण सुरू झालेलं आहे नवीन 6-7 महिन्यापासून, तर त्याच्यामुळे मी लोकांपर्यंत खूप पोचू शकलो आणि माझं मत जे आहे ते मी मांडू शकलो आहे. त्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं, अहो तुमचं वय 65 आहे, तुमचा आवाज खणखणीत आहे, अमुक आहे. तर मग म्हटलं अरे बाबा देवाची कृपा, आईवडिलांची मेहरबानी, त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे. तर बरीच मंडळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मला भेटले, हात मिळवून झालं, कसं काय बरं आहे ना वगैरे झालं. त्याच्यानंतर मग सकाळी 10 वाजता कार्यक्रम सुरू झाला. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे त्यांचे चेअरमन ह्याचे AASSचे चेअरमन महेंद्र के त्यांच्या उपस्थितीत स्टेजवरती जी कोण मंडळी होती त्यातले मी ज्यांना ओळखतो ते महेंद्र के होते, विठ्ठल भाऊ आपले लातूरचे होते, मिनेश दादा होते, संतोष मी ओळखतो पंढरपूरचे. तर अशी काही मंडळी ज्यांना मी ओळखतो आणि यशवंत माजी अध्यक्ष ते खाली होते पण त्यांना मी ओळखत होतो. त्यांनी मला फोन करून त्या ह्याला कार्यशाळेसाठी 4th स्टेपसाठी बोलवलेलं होतं. तर अशी सगळी मंडळी भेटली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रार्थनेने सुरुवात झाली आणि मग कोरम नव्हता म्हणून 5 मिनटं काहीतरी थांबले ते. मग नंतर परत सुरू केली आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिला ॲटम होता त्याचा म्हणजे काहीतरी 2024च्या मध्ये जी 44वी चौमाई सभा झाली नंदुरबारला, त्याचा इतिवृत्तांत तो जो छापून त्यांनी दिलेला होता, तो छापून वाचायला सांगितला होता सगळ्यांना छानपैकी फोल्डर दिला होता. फोल्डरमध्ये 2-3 कोरे कागद होते म्हणजे लाईनवाले लिहिण्यासाठी आणि शिवाय हा रिपोर्ट होता. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपलं वाचत बसला होता आणि त्याच्यामध्ये जे काय त्यांची चर्चा होती, कारण मी अनभिज्ञ आहे काय असतं त्याच्याबद्दल, पण त्यांची मागच्या वेळेला जो काय रिपोर्ट सादर केला होता त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि मग तो अहवाल काहीतरी मंजूर झाला. त्याच्यानंतर मग त्यांच्या जे कमिटीचे मेंबर होते त्या कमिटीच्या मेंबरनी गेल्या 4 महिन्यामध्ये काय केलं आणि त्याचं काय काय झालं ते सगळं त्यांनी रिपोर्ट केलं. म्हणजे विश्वस्तांचे अहवाल वाचन असं त्याचं नाव होतं. आणि मग त्यामुळे गेल्या 4 महिन्यात काय झालं त्याचं वाचन त्यांनी प्रत्येकाने रिपोर्ट केलं. त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या विभागण्या झालेल्या आहेत. मी एकेकाळी समजत होतो प्रफुल्लभाई जिंदाबाद, सब कुछ प्रफुल्लभाई. तर प्रफुल्लभाई तिथे नव्हतेच. ते म्हणाले नाही, प्रफुल्लभाई आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे येत नाही, त्यांचे आशीर्वाद आमच्या मागे आहेत, काय अडलं तर आम्ही त्यांना विचारतो, त्यांनाही काय वाटलं तर ते आम्हाला सांगतात. त्याच्यामुळे पूर्वी जे आक्षेप असायचा, बऱ्याच लोकांचा आरोप असायचा की हा काय एक खांबी तंबू आहे, प्रफुल्लभाईंची खुजली भागवण्यासाठी हे त्यांनी केलेलं आहे, तसं काय मला दिसलं नाही आत्ता मी जेव्हा गेलो होतो तेव्हा. आता ह्याच्या आधी काय होतं ते मला माहीत नाही, त्याच्यात काय मला इंटरेस्ट नाही. पण माझं पहिल्यापासून म्हणणं होतं की सर्व्हिस कमिटी कुठलीही असू दे, ते आपला जीव तोडून ते कामच करत असतात. फार कमी लोक त्याच्यामध्ये डावं उजवं करतात आणि आपल्यातले काही शूरवीर असतात ते डावं उजवं करणाऱ्या झालेल्यांचं मग ह्यालाच काय पत्ते खेळतानाच बघितलं ना, ह्याला ह्याव केलं आणि तेव्हा झालं. ते अपवादात्मक परिस्थितीमधले जे लोक आहेत त्यांची फार जाहीर चर्चा करण्यात काय अर्थ नाही असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. आणि म्हणूनच मला फारकत घ्यावी लागली आमच्या ह्याच्यामधनं. अशा जो गट होता त्याच्यामधल्या मंडळींपासून मी वेगळा झालो आणि बरं झालं ते एका अर्थात ही जी मी कथा सांगतो आहे ती 5-15 वर्षापूर्वीची आहे. एनिवे, कमिंग बॅक टू द स्टोरी, AASSचं वार्षिक सभा. आता त्यांच्या 3 सभा होतात. त्या 2 सभांना त्यांना काहीतरी चौमाही सभा म्हटलं जातं आणि ही तिसरी जी असते 4 महिन्यातनं एकदा म्हणजे 12 महिन्यानंतर जी येते त्याला वार्षिक सभा म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये सगळ्या विश्वस्तांनी ते निर्णय जाहीर केले. मग अध्यक्षांच्या परवानगीने आणखी काही विषय आले. काही लोकांनी ते कार्यकाळ 4 वर्षाचा 5 वर्षाचा करा, ते असं करा तसं करा. ऑडिटेड रिपोर्टचं त्यांची मान्यता काहीतरी झाली. आता ते काय लातूरला मला वाटतं हेड ऑफिस आहे ह्याचं रजिस्टर्ड झालेल्या संस्थेचं. त्यामुळे ऑडिटेड रिपोर्ट देण्यात येईल. ऑडिटरची अपॉइंटमेंट आणि कसं लिहायचं वगैरे त्याच्यासाठी अपॉइंटमेंट वगैरे ते सगळे परवानग्या त्यांच्या झाल्या. मी आपल्या शांतपणे ऐकत होतो आणि मी ठरवून गेलो होतो की बाबा रे,
जे काय चाललं आहे समोर ते बघायचं, ऐकायचं. म्हणजे काही मंडळी आता रात्रीचा प्रवास करून आल्यामुळे थकलेली होती, मध्ये टिंग मारून जरा डुलका मारायला गेली होती किंवा तिथेच डुलका मारत होती. पण हे अपवादात्मक होतं. बरीचशी मंडळी सजग होती आणि त्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत होती. तू महिमे पण त्यांचं अधूनमधून होत होतं. मग मध्येच हास्याचा गडगडाट यायचा ऐकायला. तर ते सगळे एकमेकांना ओळखतात आणि सगळीजण मंडळी कळकळीने काम करत होती असं दिसत होतं. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून माझ्या जे लक्षात आलं ते असं की प्रत्येकजण आपापल्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत होतं. तर असं हे पहिलं सेशन जे होतं ते पहिलं सेशन संपलं. मग दुपारची भोजनाची व्यवस्था, शाकाहारी भोजनाची व्यवस्था, चांगली व्यवस्था होती, काही प्रॉब्लेम नाही. पापड, लोणचं, कोशिंबीर, मीठ, अगदी सगळं, मिठाई आणि पोळी, चपात्या, भाजी, भात, आमटी सगळं होतं. त्यामुळे जेवण छान झालं. जे बसून जेवायची सोय होती, काही प्रॉब्लेम आला नाही. मंगल कार्यालय मोठं असल्यामुळे मंगल कार्यालयाचं किचन होतं, त्याचं ते काउंटर होतं, बसायची सोय, त्या टेबलं होती, खुर्च्या होत्या. ह्या हॉलमध्ये पण खुर्च्या बिर्च्या भरपूर बक्कळ होत्या. त्याच्यानंतर माईकची सोय त्या ह्यांचीच होती, काय त्याला म्हणतात, कार्यालयवाल्यांची होती. 2 कॉर्डलेस माईक होते. त्यामुळे एक वरती स्टेजवरती माईक असायचा, एक खाली असायचा. कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तेव्हा त्याच्याकरता तो माईक दिला जायचा. आणि अशा पद्धतीने पहिलं सेशन संपून दुपारचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मला वाटलं बहुतेक डुलका मारायला 2 तास देतील जरा, पण तसं नव्हतं. ते कंटिन्युअस कार्यक्रम होते त्यांचे ठरल्याप्रमाणे. त्याच्यामुळे पुन्हा दुपारी 2:30 वाजता दुसरं सेशन सुरू झालं. दुसऱ्या सेशनमध्ये मग त्यांच्याकडे PI आपलं प्रतिनिधींचे अहवाल वाचन आणि मग महाराष्ट्रभरातनं आलेल्या वेगवेगळ्या मंडळींनी आपापले रिपोर्ट सादर केले. आणि मला खूप कुतूहल होतं त्याचं की हे काय आहे आणि मला खूप शिकायला मिळालं. उदाहरणार्थ मी मुकेश दादांना ओळखतो परभणीच्या. त्यांनी PI वर्कसाठी अक्षरशः अचाट शक्तीचे अफाट प्रयोग केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की जो प्रयोग मी पण केला होता भिवंडीमध्ये, की वर्तमानपत्रामध्ये पॅम्पलेट टाकायचं. पण काय करायचं, 2,000, 3,000, 5,000 वगैरे असे एखाद्या ह्याच्यावरती जाऊन टाकायचो आम्ही, काउंटरवरती जाऊन. मग त्यातले आमचा अनुभव असा होता की ज्याला ते टाकणारी मंडळी 1000मध्ये गिटिंग मारतात, कुठेतरी टाकून देतात. म्हणून आम्ही स्वतः जाऊन, बापू, मी, बरीच लोक सकाळी जाऊन तिथे ते सगळं प्रयोग केलेले आहेत. तर असाच प्रयोग त्यांनी केला. पण त्याच्यामध्ये त्या परभणीमधल्या मुकेशदादांनी सांगितलेल्या प्रयोगाचं माझं वैशिष्ट्य असं होतं की अख्ख्या परभणी शहरामध्ये जेवढे वर्तमानपत्र जातात त्या सगळ्या वर्तमानपत्राच्या सगळ्या स्टॉलवरती एकाच वेळेला अनेक मेंबर जाऊन काहीतरी 15-20 हजार ती जी काही संख्या होती पेपराची, सगळ्या पेपरांमध्ये एकाच दिवशी त्यांनी ते हे केलं. तो एक प्रयोग मला आवडला. दुसरा प्रयोग, त्यांना AASSनी स्टिकर्स दिलेली आहेत. त्या स्टिकरवरती AASSचे काहीतरी वेगळे फोन नंबर आहेत, म्हणजे आपल्या GSOवाल्यापेक्षा वेगळे फोन नंबर आहेत. आणि शिवाय एक रिकामी पट्टी ठेवली की तुम्ही तुमचा स्थानिक पत्ता टाका. आणि ते टाकल्यामुळे म्हणे रत्नागिरी शहरामधनं आम्हाला बऱ्याच चौकशा आल्या असं ते सांगत होते सगळी मंडळी. त्याच्यानंतर या परभणीवाल्या मुकेश भाऊंनी सांगितली एक आणखी आयडिया, ती मला आवडली. ती म्हणजे आपण माईक बघतो, स्पीकर असतो आपल्याकडे, ते आपण जत्रेमध्ये वगैरे कुठे बघतो छोट्या आपल्या हे, किंवा काय ते राजा राणी ट्रॅव्हल्स किंवा वीणा ट्रॅव्हल्सवाल्यांचे जे असतात त्यांच्याबरोबर ते त्यांचे गाईड असतात, त्याच्या खांद्यावरती तो स्पीकर असतो. तर म्हणाले हा स्पीकरची किंमत आहे 450 रुपये. आणि इंटरग्रुप किंवा ग्रुपनी वगैरे काही खरेदी न करता गावातल्या 4-5 मेंबरनी स्वखर्चाने आपल्याकडे विकत घेतलेले आहेत. म्हटलं मग आता ह्याचं काय करतात पुढे, ते सांगत होते. तर म्हणाले जत्रा असते, आठवडे बाजार असतो, कुठे हे असतं काय देवळामध्ये काय कार्यक्रम असतो किंवा सामाजिक काय कार्यक्रम असतो, मग तिथे आम्ही जाऊन उभे राहतो. 4-5 जण, 2-3 जण जे काय असतील ते, म्हणजे ठरवून एकमेकांना कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे चला का ह्याच्यामध्ये बिझनेस मिटिंगमध्ये ठरवलं वगैरे असं तर करतातच. त्या व्यतिरिक्त जेव्हा एकमेकांना वेळ असेल तेव्हा फोन करून चल बाबा जाऊ आपण, आणि 2 जण एका ठिकाणी उभं राहायचे ठरलेल्या ठिकाणी आणि अनाऊन्समेंट करायची तिथे, अल्कोहोलिक्स अनॉनिमस विनामूल्य मदतीसाठी असं मदत करते. मग त्याच्याजवळ जाऊन त्या गर्दीमधली माणसं, बाबा काय बोंबलतोस तू, ते जरा नीट सांग बघू आम्हाला, आमचं पण कोणतरी. आणि त्यांना 12 स्टेपिंग कॉल मिळाले. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी मला आश्चर्याचा धक्का कधी बसला माहिती आहे का, की हे सगळं दुसरं सेशन संपलं.
प्रतिनिधींचे अहवाल महाराष्ट्रभर 36 जिल्हे आहेत आणि कुठल्या कुठल्या गावांमध्ये म्हणलं माणसं आली तिथे गावांचे नावं पण मला धड माहिती नव्हती अशी गावं आणि तालुके होते. तिकडनं मंडळी आलेली होती आणि त्यांनी सगळ्यांनी अहवाल सादर केला. त्याच्यात 2-2.5 तास जवळजवळ गेले आणि तिसऱ्या सेशनमध्ये पहिल्या दिवसाच्या म्हणजे शनिवारी 11 जानेवारीला तिसरं सेशन पण होतं. आज मला थकायला झालं होतं खरं सांगायचं तर, पण मी म्हटलं नाही आता उठायचं नाही, आपण सगळं ऐकूया काय चाललं आहे ते. मग ती तिसऱ्या सेशनला पब्लिक अवेअरनेस मीटिंग होती आणि हे जे माईकवरती आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ह्यांना जी नवीन मंडळींनी फोन केले होते गावात कोणी की आमचा हा पितो तो पितो किंवा स्वतः लोकांनी केले, त्या सगळ्यांना सकाळ दुपार संध्याकाळ SMS पाठवले, प्रत्यक्ष फोन केलं आणि सुमारे 20-25 मंडळी त्या PI मीटिंगला आलेली होती. मी बऱ्याच PI मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, भिवंडी, कल्याण, ठाणा, उल्हासनगर अनेक ठिकाणी, मुंबईत पण केलेल्या आहेत. मुंबईत राहायला हवी पण आता बरीच वर्ष झाली मला. त्यामुळे पण मी एकाच वेळेला असे 25 नवीन सभासद मी कधीच पाहिलेले नव्हते आणि तो एक जादू होती ती परभणीवाल्या सगळ्या लोकांची. सेलू, पाथरी आणि जी काही जवळपासची गावं होती तिथे ग्रुप्स आहेत, तिथे जी काही 2-4 मंडळी आहेत त्या सगळ्यांनी खूप मेहनत केली. मला कौतुक वाटलं त्या लोकांचं. कदाचित मी पहिल्यांदा गेले असल्यामुळे माझा फारच ऊर भरून आला आहे असंही तुम्ही म्हणू शकाल. हरकत नाही, काय हरकत नाही. मी जे पाहिलं मला जे वाटलं ते मी तुमच्यापुढे मांडतो. आता मला परवा एकाने छान सांगितलं. तो म्हणाला कल्पश आपला पुण्याचा, तो म्हणाला की ग्रेपवाईनमध्ये कसं प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं, ते काय अल्कोहोलिक्सचं मत नाही आहे किंवा ते बिल डब्ल्यूचं मत नाही, ते ॲप्रूव्ड लिटरेचर नाही आहे. तसं म्हणे तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सांगताय ते तुमचं मत आहे, ज्याला पटेल त्याने घ्यावं, नाही पटेल त्याने सोडून द्यावं. 2 शिव्या घालाव्या, मनातल्या गावात घालाव्यात किंवा कॉमेंट्समध्ये घालाव्यात, व्हॉट्सअपवर घालाव्यात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मला जे दिसलं, मला जे भावलं ते मी ह्या रिपोर्टमध्ये तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे. आणि माझ्या त्याच्याबद्दल काही अपेक्षा नाही की बाबा मी तुम्हाला सांगितल्याने तुम्ही भरघोस काय पावती फाडणार आहेत ASSची आणि पुढच्या वेळेला जाणार आहात वगैरे, अशी माझी काही अपेक्षा नाही. किंवा ह्या आयोजकांनी मला सांगितलेलं नाही हे भाऊ तू रिपोर्ट पाठव वगैरे म्हणून. ही सगळी माझीच हाऊस, माझीच खुजली म्हणून मी हे करतो. कारण त्यांचे ते वर्षानुवर्ष काम करत आहेत, काय 20-25 वर्ष झाली त्यांना काम करत आहेत. तर त्यांची जी काय पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ते रिपोर्ट त्यांचे इंटरनल जे काय असतं ते सगळं चालू असतं. मी हे माझे हाऊस म्हणून मी केलं. मी जे पाहिलं तिसऱ्या सेशनमध्ये पब्लिक इन्फॉर्मेशन PI मीटिंगसाठी एक डॉक्टर साहेब होते, मला वाटतं गावातले सायकेट्रिस्ट असावेत ते का फिजिशियन होते मला माहीत नाही साहेब, बहुतेक फिजिशियन असावे. कारण त्यांना बोलायला अनुभव कथन त्यांना बोलायला सांगितलं मार्गदर्शन करायला. त्यांनी मग ते दारू पिऊन कसा त्रास होतो आणि दारू थांबवण्याचे प्रताप आणि स्वतःच्या अनुभवातनं त्यांचं कोणतरी एक नातेवाईक कसा दारूच्या आहारी गेला आणि त्याला कसा मग हे झालं वगैरे ते सांगितलं त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही दारू पिऊन आजारी झालात ना तर तुम्हाला काही प्रमाणात जर शक्य असेल मला तर मी तुम्हाला बरा करू शकतो, देवाच्या हातात आहे. पण मी ट्रीटमेंट देऊन तुम्ही जर वेळेत आलात तर मी तुम्हाला दारू पिऊन झालेले परिणाम जे आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट देऊ शकतो. पण माझ्याकडे किंवा वैद्यकशास्त्रामध्ये असं कुठलंही औषध नाही की ज्याच्यामुळे तुम्ही दारू प्यायची तुमची इच्छा जाईल. आणि ते मोलाचं कार्य अल्कोहोलिक्स अनोनिमस करतं. आणि मला गावामध्ये रोज माझ्याकडे 10 पेशंट असतात दारू पिणारे आणि त्यातला एखादा बंद करतो मी सांगितलं म्हणून. उरलेले 9 दारू पितायत, पुन्हा माझ्याकडे येतात, काही मरतात, काही परत येत राहतात, आजारी पडतात, त्यांचे आजार वाढतात. त्यामुळे तुम्ही हे चांगलं काम करताय आणि माझ्याकडून मी तुम्हाला हवं ते सहकार्य द्यायला तयार आहे. मी तर पहिल्यांदाच बघितलं बाबा असा डॉक्टर की ज्यांनी स्वतःहून सांगितलं. म्हणजे अनिल डींनी गावोगावी जाऊन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे कॉन्टॅक्ट केलेला आहे वगैरे ते मी ऐकतो. प्रत्येक गावामध्ये 1-2 डॉक्टर असतात. मी भिवंडीत करायचं होतं, आमच्याकडे एक डॉक्टर होते, ते स्वतःच्या गाडीत घालूनच पेशंटला घेऊन यायचे आणि पेशंट ॲडमिट झाला की ते मिटिंगचा वार संध्याकाळ होईपर्यंत ते सोडायचेच नाहीत पेशंटला, दुसऱ्या दिवशी सकाळी डिस्चार्ज द्यायचे. ते स्वतः गाडीत घालून घेऊन यायचे. आम्हाला सांगायचे हे 2 माणसं बसवलेली आहेत, मी जरा बाहेर जातो आहे, मला जमलं तर मी येतो, नाही जमलं तर ह्या दोघांना घेऊन हॉस्पिटलमध्ये परत रिक्षामध्ये घालून घेऊन जा. ते आम्ही ते आनंदाने करायचो. त्याच्यामुळे डॉक्टरांचं ऐकून मला बरं वाटलं. त्याच्यानंतर एक पोलीस अधिकारी होते गावातलेच आणि त्यांना लवकर जायचं असल्यामुळे ते लवकर गेले. पण त्यांनी पण अनुभवातनं सांगितलं. म्हणाले ते अर्थात त्यांचा अँगल वेगळा होता. ते म्हणाले जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यामधला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिणे हे कारणीभूत आहे.
त्याच्यामुळे तुमचा आमचा संबंध येतोच. दोन माणसांची म्हणे कायम संबंध येतो, दारू पिणाऱ्यांचा किंवा दारुड्यांचा. त्याच्यातले एक आहेत डॉक्टर आणि दुसरे आहेत पोलीस, आणि आम्ही दोघं पण इथे हजर आहोत. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते आम्ही करू. आणि त्या PI मीटिंगमध्ये आणखी एक मला वेगळं असं लक्षात आलं, ते म्हणजे असं की ह्या परभणीच्या PI कमिटीनी एका एन्व्हलपमध्ये, मोठ्या एन्व्हलपमध्ये आपली 5-6 पॅम्पलेट घातलेली होती नवीन सभासदासाठी. आणि नुसतं ते एक प्रत्येकाला गुलाबाचं फूल आणि पॅम्पलेट, हे पॅम्पलेटचं पॅकेट तर दिलंच, शिवाय प्रत्येकाला सांगितलं आता उघड आणि ह्या पॅम्पलेटमध्ये हे आहे, त्या पॅम्पलेटमध्ये ते आहे, असं त्या सगळ्यांनी समजावून सांगितलं. छोटंखानी मीटिंग टाईप आपलं PI चेअरमनची, PI कमिटीची आपलं PI मीटिंग संपल्यानंतर, म्हणजे हे डॉक्टर गेले, पोलीस साहेब गेले, कार्यक्रम संपला, मग नंतर पुन्हा फक्त नवीन सभासद जे आलेले होते त्यांच्या माहितीसाठी गोल करून सगळेजण बसले, त्यांना 1 to 1 बोलले सगळेजण त्यांच्याशी. यांचे फोन नंबर वगैरे त्यांच्याकडे आधीच होते, त्यांनी फोन केलेला असल्यामुळे. आणि त्यांना सांगितलं की बाबा रे, सेलू शहरामध्ये आत्ता मीटिंग नाही, आम्ही आजपासून मीटिंग चालू करतो आहे. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, उद्या सकाळी 10:30 वाजता अमुक ठिकाणी मीटिंग चालू होईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी माझी कार्यशाळा होती, 4-5 मंडळी आली, नंतर बाहेरून आलेली दिसली मला. मग मला दुपारी जेवताना त्यांनी सांगितलं की आम्ही ना ते मीटिंगला गेलो होतो, पहिली मीटिंग. म्हटलं मग किती जण आले कालचे? अहो सगळेजण आले कालचे जे आलेले होते 20-25 जणं, ते सगळेजण तिथे मीटिंगला हजर होते, फक्त काही जण नातेवाईकांना घेऊन आलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं अरे वा वा, निदान पहिली पायरी तरी आपली यशस्वी झालेली आहे. पुढे हा ग्रुप टिकेल नाही टिकेल, कोण चालवेल नाही चालवेल, ते त्या ग्रुपच्या नशिबावरती अवलंबून आहे आणि किती लोक मेहनत करतात स्थानिक पातळीवरची त्याच्यावर अवलंबून आहे. पण पहिल्या दिवसाला संध्याकाळी ते 6 वाजेपर्यंत PI कमिटीची PI मीटिंग झाली. मग पण मला ना खूप थकायला झालं. त्याच्यामुळे मी कोणाला तरी सांगितलं, हे बाबा मला फार थकायला होतं, मी आता जातो, कल्टी मारतो. तुम्हाला अहो थांबा, आम्ही तुम्हाला नंतर सोडतो. नंतर नको, माझ्या आता अंगात त्राण नाही. सगळं मी रात्रभर एकतर ट्रेनमध्ये झोपून आलेलो आहे. म्हणजे ते ट्रेनमधला प्रवास हा असाच असतो, लागली झोप लागली नाही लागली. कोणी सहप्रवासी कसे असतात काय असतात, कुठे मध्येच उतरतात, मध्येच चढतात, लाईट लावतात, बंद करतात, त्यामुळे ती झोप अशीच असते. त्यामुळे म्हटलं मला आता खूप थकायला झालेलं आहे. त्यामुळे मी 6:30 वाजता तिथून निघालो, त्यांची मीटिंग चालूच होती. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी मला 2 आयटम सांगितले. एक म्हणजे त्या दिवशी पुन्हा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर विश्वस्तांची मीटिंग वेगळी झाली, म्हणजे ज्याला आपण बिझनेस मीटिंग म्हणतो त्याच्यामध्ये. मग त्यांच्यात काही जणांची टर्म संपलेली होती, ते त्याला रोटेट होणे म्हणतात. मग ते टर्म संपलेले होते, त्याच्याऐवजी नवीन माणूस झाला, मग त्याला कॉप्ट केलेलं आहे. इलेक्शन झालं, काय एकच माणूस होता वगैरे, असं ते सगळं त्यांचं विश्वस्तांचं पुढच्या 4 महिन्यात काय करायचं वगैरे ते सगळे बिझनेस मीटिंग त्यांची रात्री काहीतरी 10 नंतर झाली. आणि शिवाय मिनी नाईट विजिल पण झाली. हॉलमध्ये 70 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, म्हणजे 70 जणांनी 70,000 रुपये, प्रत्येकी 1,000 रुपयेप्रमाणे गोळा केलेले होते. 70 आणि आणखी एखाद 2-3 जणांनी काही कमी दिलेले होते. त्यामुळे जवळजवळ 73 लोक रजिस्ट्रेशन केलेले होते. आणि त्या 73 लोक आणि शिवाय ह्यांचे पदाधिकारी सगळे मिळून असं 80-85-100 लोक आसपास जवळजवळ होते तिथे. आणि रात्री म्हणे मिनी नाईट विजिल झाली. 2-3 काहीतरी विषयावरती शेअरिंग केलं, मी नव्हतो अर्थात त्याला. आणि त्याच्यामुळे 11 जानेवारीला हे भरगच्च कार्यक्रम होता. आणि मग रात्री मी रूमवरती गेलो. मी रात्री जेवत नाही, त्यामुळे काहीतरी खाल्लं बाहेर, चणे शेंगदाणे काहीतरी मस्त छान मला मिळाले, सालासहित शेंगदाणे खारट मला मिळाले. एक रेल्वे स्टेशनला फेरी मारली, परत आलो, आंघोळ केली छानपैकी. रात्री 9ला जो झोपलो तो सकाळी 5ला उठलो, फ्रेश एकदम. शवासन केलं, योगनिद्रा केली, विपश्यना केली, साधना केली, योग साधना. आणि टणाटण पुन्हा संजय दादा मला घ्यायला आले. ते लॉज सोडलं, मी बॅग उचलली आणि मी कार्यक्रमाच्या ठिकाणी, विवाह सोहळ्याचा कार्यक्रम जिथे ते होता तिथे मी पोचलो. सकाळी 9 वाजता त्यांनी मला सांगितलेलं होतं 4थी पायरीची कार्यशाळा घ्या. मागच्या मीटिंगमध्ये त्यांचं काहीतरी ठरलं होतं 2 मीटिंग आधी, आणि एकदा पुषणला बोलवलं होतं, आता दुसऱ्यांदा मला बोलवलं होतं. आणि 4थ्या पायरीची कार्यशाळा मी नेहमीच घेतलेली, माझी ही 73वी कार्यशाळा होती. त्याच्यामुळे 9:30 वाजता आम्ही सुरू केलं, 1:30 वाजता संपलं. गोलामध्ये सगळेजण बसलो. प्रत्येकाला त्यांना मी सांगितलं होतं त्याप्रमाणे बिग बुकची झेरॉक्स करून आणलेली होती, पेन दिलेलं होतं. आणि तो काल जो फोल्डर दिला होता त्याच्यामध्ये 3 पानं त्यांनी लाईनवाले घातलेली होती, ते प्रत्येकजण खाली धरून लिहायला सज्ज होता.
साधारण 55 माणसं शेवटपर्यंत बसली होती. म्हणजे सुरुवातीला जास्त होती, त्यातले काही ओल्ड टायमर होते, काही त्यांचे विश्वस्त होते, त्यांची कामं होती वगैरे वगैरे, कार्यकर्ते मंडळी होती ती अधूनमधून येऊन जाऊन होती. काही नुसतेच आपले हौशी कलाकार, हौशे नवशे, ते माझा अनुभव आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही चर्चा करण्याचा अर्थ नाही. पण 50-55 माणसं कॉन्स्टंटली बसून होती. आणि नेहमीप्रमाणे चौथ्या पायरीची कार्यशाळा, रिझेंटमेंट, फिअर, सेक्स आणि हार्म डन असे 4 आयटम लिहून काढायला लावले. रिझेंटमेंटवरती जास्त भर दिलेला असल्यामुळे खूप चांगलं झालं. आणि प्रश्नोत्तरं झाली. काही लोकांनी नंतर संपल्यानंतर 1:30 वाजता 2-2 मिनटं बोलले. मी माझ्या सवयीप्रमाणे काय करतो, आधी ऑर्गनायझरसाठी टाळ्या वाजवा, चहा पाणीवाल्यांसाठी, व्हॉलेंटियर्ससाठी टाळ्या वाजवा, श्रीधर आला म्हणून श्रीधरसाठी टाळ्या आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपोआप झालेला असतो. पण दोघा-तिघांनी सांगितलं. रणजितदादा बोलले लातूरचे, त्यांनी सांगितलं की अरे मी हे अटेंड केलेलं आहे, पण त्याला बरीच वर्ष झाली आता. लातूरला श्रीधर भाऊ आले होते तेव्हा केलं होतं, आता त्याच्यात बदल झालेला आहे आणि माझी रिव्हिजन झाली. आणखी दोघा-तिघांनी अनुभव कथन केलं की हा आजचा कार्यक्रम कसा झाला. सगळ्यांचा सहभाग झाला, सगळेजणं बोलले. जास्त बोलणारे जे होते म्हणजे पहाडी आवाजवाले, त्यांना आम्ही वाचायला सांगतो. बिग बुकची जी झेरॉक्स दिली असते पान नंबर 57 ते 63 ते मोठ्याने वाचायला सांगतो आणि प्रत्येकजण आपापल्या हातातल्या पुस्तकामध्ये झेरॉक्समध्ये अंडरलाईन करतो वगैरे. तर असा हा कार्यक्रम 1:30 वाजेपर्यंत चालला. त्याच्यानंतर मग त्यांनी आदल्या दिवशी विश्वस्तांची जी मीटिंग झालेली होती त्याच्यामध्ये जे निर्णय झाले होते त्या निर्णयानुसार नवीन जे रोटेट झालेली मंडळी, अपॉइंट झालेली मंडळी आहेत त्यांचं अभिनंदन केलं, पुष्पगुच्छ देऊन वगैरे, ते अनाऊन्समेंट केल्या. त्याच्यानंतर कालच्या बिझनेस मिटिंगमध्ये काय ठरलं ते त्यांनी सगळं सांगितलं. आणि हे सगळं ते आता महेंद्र नादा नावाचे जे चेअरमन होते ते काहीतरी त्यांची टर्म हे झाली, काय रोटेट झाले ते म्हणाले. आणि विठ्ठल दादा लातूरचे आहेत, त्यांना काहीतरी आता अध्यक्ष झालेले आहेत ते. मग त्यांचा सत्कार बित्कार केला ह्या लोकांनी. आणि अहवाल आपलं हे हिसाब दिला की 70 माणसं आली होती, 70,000 खर्च, 72,000 काहीतरी जमा झालेले आहेत, 73 ह्याचे लोकांचे मिळून 71,600 असं काहीतरी सांगितलं. आणि 93,000 रुपये खर्च झाला, त्याच्यातले ह्याचा एवढा, त्याचा एवढा, त्याचा एवढा, ते सगळे डिटेल दिले. शॉर्ट लागलेले पैसे जे आहेत ते तुम्ही किटी बॉक्स काय फिरवायची, मला वाटलं आता होते किटी बॉक्स टाकतील आणि सांगतील आता परत आणखी फिरवा जरा, पण तसं काय केलं नाही त्यांनी. ते म्हणाले की AASS संस्था जी आहे ती उरलेले पैसे त्याच्यामध्ये टाकेल, काय काळजी करायचं कारण नाही. आणि स्थानिक पातळीवरच्या मंडळींना फक्त ऑर्गनायझेशन करायचं होतं, पैसे सगळे द्यायचं काम, हे हॉलचे पैसे दिले, केटरचे पैसे दिले, प्रिंटिंग स्टेशनरीचे पैसे दिले, माझं पण रेल्वेचं रिझर्वेशन आणि हे केलं, ते सगळे पैसे मी त्यांना तिथे ह्याला यशवंतदादा मागे भेटले तेव्हा दिले. आणि भाड्या राहायचं वाढं मी केलं, रजिस्ट्रेशन मी घेतलं. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे तिथे पैशाचा काय मला गैरव्यवहार प्रायमा फेशी दिसला नाही बुवा, की बाबा हे लोक हरामखोर आहेत आणि पैसे ढापत असतील ह्यातले, असं काय त्यांच्या वागण्या बोलण्यावरून मला काय दिसलं नाही. आणि मी त्यातल्या बऱ्याचशा मंडळींनी मी ओळखत होतो. पंढरपूरचे महेश दादा, संतोष दादा, महेंद्र, विठ्ठल पी, व्हॉट्सअपवरती मी विठ्ठल पी नाही, विठ्ठल पी म्हणजे गेले आता वारले ते विठ्ठल पी, मुंबईतले बांद्र्याचे होते ते विठ्ठल पी, ते आमच्या ह्याला यायचे, कुठे माहिती आहे का, ठाण्याला इंडस्ट्रियल ग्रुप होता एक, त्या ग्रुपचं नाव JK आणि दुसरा एक कुठला कॅडबरी, त्या कॅडबरीच्या वाढदिवसाला दरवर्षी चेअरमन असायचे. आमचा विजय असायचा, ठाण्याचा विजय असायचा आपला. त्यामुळे ते विठ्ठल पी आणि हे विठ्ठल त्यांचं आडनाव मला माहीत नाही, इनिशियल्स काय माहीत नाही. तर ते आता अध्यक्ष झालेले आहेत. त्या सगळ्या अनाऊन्समेंट होईपर्यंत 2:30 वाजले आणि मग आजचं सेशन संपलेलं आहे आणि ही 4माही सभा संपलेली आहे, संपन्न झालेली आहे असं जाहीर करण्यात आलं. त्यांच्याच पद्धतीप्रमाणे तिथेच लगेच दुसरा कोण असेल जिथे मीटिंगचं आपलं आहे काय माणसं कमी असतात अशा ठिकाणी ते करतात. तर ते कोणतरी 2-3 लोक होते, धाराशिववाले होते, आणखी कुठे जालनावाले होते, ते त्यांचं चाललं होतं, पण ते अनाऊन्स नाही केलं त्यांनी. म्हणे अजून फायनल काय झालेलं नाही आहे, ते तुम्हाला कळू. मला सुपारी दिली परत पुढची, सुपारी म्हणजे सुपारी देणे शब्दाचा पोलीस टाईम्समधला अर्थ वेगळा आहे. मी त्याला गमतीने सांगतो, शेअरिंग करायला मला बोलवलं तर मी सुपारी देणे म्हणतो. तर मला सुपारी दिली की पुढच्या सेशनला या तुम्ही आणि पहिल्या पायरीवरती हे करा, दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 ते 1:30 तुम्हाला आम्ही वेळ देऊ. तर म्हटलं चांगलं आहे. आता जर का आत्ता माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की काहीतरी कार्यशाळा ह्यांच्या कार्यक्रमात जाऊन घ्यावी. त्याचं 2 कारणं होती. एक कारण म्हणजे असं आहे की माझं स्वतःचं मत असं आहे की सेवेमध्ये जाण्यापूर्वी तुमची रिकव्हरी झालेली असायला पाहिजे.
आणि तुमची रिकव्हरी जर झालेली नसेल तर तुम्हाला त्रास होतो, त्याच्यामुळे बदनामी होते, संस्थेची होते, ह्या त्या होते, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बरं, माझा टीका करण्याचा हेतू जो होता तो मी प्रफुल्लभाईंना बोलून दाखवलेला होता आणि प्रफुल्लभाईंना सांगितलं होतं मी, अहो मला संधी द्या. पण आता प्रफुल्लभाई त्याच्यातनं रिटायर झालेत हे कुठं मला माहीत होतं आणि स्वतंत्रपणे ही संस्था चाललेली आहे मला माहीतच नव्हतं. मला वाटलं MRSS म्हणजे प्रफुल्लदादा जिंदाबाद. तसं नव्हतं. नवीन मंडळीत नव्या तडफेने आपापल्या पद्धतीने साजरे करतायत. जी काय लूपहोल्स लोकांनी वारंवार दाखवून दिली ती संस्था रजिस्टर करणे, ऑडिटेड रिपोर्ट देणे, लगच्या लगेच रिपोर्ट देणे आणि त्यामुळे तिथे मला कोणी पैशाचा गैरव्यवहार करत असतील असं मला सकृतदर्शनी काय वाटलं नाही. प्रत्येकजण तळमळीने पदरच्या पैशाने, उलट ते म्हणाले की ते तिकडचे कार्यक्रमाला विमानाने जातात आणि ते पैसे एंडॉर्स केले जातात अमुक. आम्ही आपल्या पदर म्हटलं जाऊ दे, ते कंपॅरिझन नको. तुम्ही जे काय काम करताय ते मी बघायला आलेलो होतो आणि त्यानिमित्ताने मला तुम्ही सेवेची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. त्यामुळे दुपारी 2:30 वाजता कार्यक्रम संपला. नंतर मग जेवण झालं. ज्यांना जायचं होतं लवकर, ज्यांच्या ट्रेन्स होत्या, कारण महाराष्ट्रभरची मंडळी होती, प्रत्येकाचे वेगवेगळं होतं, त्याच्यामुळे काही मंडळींना ट्रेन पकडायची होती, त्यामुळे ते घाई गडबडीत होते. काही जणांना ते पाथरी का पाथर्डी काहीतरी नवीन जवळ गाव होतं, तिथे साईबाबांचं जन्मस्थान आणि साईबाबांचं काहीतरी कर्मस्थान का काहीतरी वडिलांचं का गुरुजींचं काहीतरी होतं. मग तिकडे सगळेजण रिक्षा करून गेले. त्याच्यामुळे नंतर मग मात्र पांगापांग झाली. 5 वाजताची ट्रेन होती म्हणून काही मंडळी गेली. माझी ट्रेन 9ची होती, त्यामुळे सुदैवाने माझ्याबरोबर कल्याणची राजू, देवेंद्र वगैरे बरीच मंडळी होती. त्यामुळे त्या सगळ्या मंडळींच्या बरोबर मी एका रूममध्ये आम्ही थांबलो आणि जाताना मग त्या वॉचमनला त्यांनी सगळं तोपर्यंत पॅक ऑफ करून टाकलेलं होतं. सगळं जेवणाबिवणाची सोय जी काय होते झाली ते सगळ्या रूममधल्या गाद्या बिद्या सगळ्या आवरल्या होत्या. एकच रूम आम्ही राहिलेलो होतो. संध्याकाळी मी आंघोळ करतो त्यामुळे मी आंघोळ केली गरम पाण्याने छानपैकी आणि मग 8 वाजता आम्ही तिथून निघालो. रिक्षा बोलवली आणि रिक्षा थोडंसं बाहेर चालल्यानंतर मेन रोडला आल्यावर रिक्षा पण मिळाली. मग आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. प्रत्येकाने आपल्याला काय पाहिजे ते जवळपास घेतलं आणि 9 वाजता सेलू रेल्वे स्टेशनला आलो. 9:05 ती देवगिरी एक्सप्रेस आली. त्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये बसलो. रिझर्वेशन केलेलं होतं आणि सगळी मंडळी आपापल्या जागेवर बसली आणि गाडी सुरू झाली आणि सकाळी 6:30 वाजता मी दादरला उतरलो. दादरला उतरणारे कोणी नव्हते, बाकी सगळे आधी उतरून गेलेले होते आणि त्याच्यामुळे सकाळी 7:30ला उतरून मी टॅक्सी करून 7 वाजता मी घरी आलो आणि फ्रेशमध्ये आंघोळ वगैरे केली आणि आता दुपारी थोडीशी जरा डुलका मारला, कामं होती ती केली. आता दुपारी 1:30 वाजता होमिओपॅथी डॉक्टरीनबाईची अपॉइंटमेंट आहे. आमच्या मागचा दरवाजा, बरेच प्रॉब्लेम्स आहेत ना, आमच्या मागचा दरवाजा प्रॉब्लेम आहे, फ्रोझन शोल्डर आहे, गुडघे दुखतात, स्पॉन्डिलायसिस आहे. त्यामुळे ते आपली तानाजी भाऊने आम्हाला सांगितलेलं आहे की आपलं डॉक्टर ठेवायचा बाबा कायम. तो याला काय झालेलं आमची आजी पण सांगायची. अरे मी म्हणायचो आजीला, अगं तुला त्यांनी गोळ्या दिल्या ते मी देतो ना तुला, इथे बसल्या, मी 1000 गोळ्या विकतो ना, तू काय घाबरतेस. ते म्हणाले गाढवा. त्या डॉक्टरने माझ्या पाठीवरनं हात फिरवला आणि सांगितलं, आजी तुला काय नाही झाला. ते गुजराती माणूस होता आमचा डॉक्टर आजीचा, की मला बरं वाटतं. त्याची पायरी उतरून त्याच्या हातात मी 20 रुपयाची लाल नोट दिली. आता 20 रुपयाची नोट लाल नाही राहिली, आता हिरवी झाले. पूर्वी लाल नोट होती. 20 रुपयाची लाल नोट त्याच्या हातात दिली की मी बरी होते. आणि येताना लगेच तिथे वडापावची गाडी लागायची. आमची आजी 2 वडे घेऊन यायची, मला 1 वडा द्यायची, तिला 1 वडा घ्यायची आणि त्याचं साल काढून ती खायची आणि आतली भाजी मला द्यायची, तिला चालायचं नाही. त्याच्यामुळे डॉक्टरकडे जाण्याचा कार्यक्रम आता माझा दुपारी आहे. तर हा सगळा जो खटाटोप मी केला आत्ता, जो तुम्हाला सांगायचा तो होता वृत्तांत. आता याच्यामध्ये आणखी एक गंमत सांगायची राहिली तुम्हाला, ती छान आहे. ते यशवंतदादा नावाचे ग्रस्त आहेत. ते पूर्वी औरंगाबादला होतो. मी त्यांना म्हटलं, अरे तुम्हाला पाहिलं आहे आपण कुठेतरी. मग ते म्हणाले मी औरंगाबादला होतो आणि ते औरंगाबादला काहीतरी LIC कामं करायची. तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये बसून आम्ही ते औरंगाबाद जवळ कुठेतरी एक झोपलेला मारुती आहे, त्याचं नाव मला भद्रा मारुती मला वाटतं, त्या भद्रा मारुतीला आणि घृष्णेश्वर आणि ते दौलताबादचा किल्ला, कारण मी जिथे जिथे जातो वर्कशॉपला तिथे काही ना काहीतरी हे असं स्थानिक लोकल जे असतं ते बघतो मी. आणि बाकीची मंडळी जी असतात ते कधी बसने जातो. आता मी उद्या औरंगाबादला मागच्या वेळी गेलो होतो, पैठणला गेलो होतो, नाथषष्ठी होती म्हणून पैठणला गेलो होतो. त्याच्यामुळे मग ते STने गेलो होतो. जिथे शक्य असेल तिथे मंडळी येतात. त्यामुळे महाराष्ट्रभर माझं सगळं एक तर काय आहे, बायका पोरांबरोबर अख्खा माझा भारत फिरून झालेला आहे.
जिथे जिथे बसनीच जायला लागतं ते माझं राहिलेलं आहे, कारण मला स्पॉन्डिलायटिस असल्यामुळे माझं बसचं राहिलेलं आहे. पण बाकी अदरवाईज माझा भारत फिरून झालेला आहे, नेपाळला जाऊन झालेलं आहे, मुलीला भेटायला म्हणून फ्रान्सला 2दा गेलेलो आहे. फ्रान्सला गेलो तेव्हा जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इटली हे देश बघून झाले. आता जुलै महिन्यामध्ये मुलीकडे इंग्लंडला जायचं आहे, तेव्हा इंग्लंड होईल बघून. त्याच्यामुळे साईट सीइंग थोडं पूर्वी काय असायचं, मी वर्कशॉपला जायचो ना कार्यशाळा घ्यायला, तेव्हा मी बरोबर माझ्या बरीच मंडळी असायची. आता हळूहळू ती मंडळी वेगवेगळ्या दिशेने गेली आणि मी पण नवीन मंडळी येतात, पण ते काय टिकत नाही कोणी फारसं. आणि आता मलाही त्याच्यात फार इंटरेस्ट राहिला. अशी जत्रा घेऊन मांदियाळी घेऊन जायचं आपली चेले मंडळी, त्याच्यात काय मला इंटरेस्ट नाही. मी जाहीर केलेलं आहे की मी आता नवीन स्पॉन्सी घेत नाही. असलेल्या सगळ्या स्पॉन्सीनं मी टाटा बाय बाय करायला सांगितलेलं आहे. तुमचं तुम्ही बघा, तुमच्या गावातला बघा, मला आता मुक्त करा. माझं वय 65 आहे, मी काय लगेच मरणार नाही आहे. मला 90च्या आधी काय गचकणार नाही, कारण आमच्याकडे काका, वडील, आजी, आत्या सगळेजण 90च्या आसपास टपकलेले आहेत. पण त्याच्या आधी जसे शारीरिक दौर्बल्य येत जाईल, आवाज जाईल, गुडघे जातील, काय काय होईल. आणि आत्ता जेवढी एनर्जी आहे तेवढी एनर्जी आणखी काही वर्षानंतर राहणार नाही. तर तुम्ही बाबांनो दुसरे शोधा. त्यामुळे मी आता मांदियाळी बिंदळी काय 4 माणसं बरोबर घेऊन जाणे ह्याच्यात काय मला फार इंटरेस्ट राहिलेला नाही. हां, चला कमिंग बॅक टू द स्टोरी. यशवंत दादांच्या बरोबर औरंगाबादला फिरलेलं होतं. हे यशवंत दादा आता पुण्याला राहतात आणि हे महाराष्ट्र राज्य सेवा समितीचे किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमस सेवा समितीचे माजी अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्याकडे एक रजिस्टर होतं. त्या रजिस्टरमध्ये त्या रजिस्टरमध्ये जाम भारी होतं ते रजिस्टर. म्हणजे माझ्याबरोबर कोण होतं बरोबर, आणखी अमोल होता, आपला अमोल दादा. तर त्या अमोलला पण त्यांनी दाखवल्यावर मी जे सांगितलं तेच अमोलने पहिल्या वाक्याला सांगितलं, अहो ह्याचं डिजिटलायझेशन करून घ्या, हे खूप भारी काम आहे. आणि त्याच्याकडे त्या बाबाकडे जवळजवळ 200 पानाचं ते मस्टर होतं. त्यातलं एका पानाची मी चक्क फोटोच काढून घेतला. त्या पानावर लिहिलं आहे समरी 2024, बरोबर आहे. आणि पान क्रमांक वगैरे लिहिलं आहे. जिल्हे आपल्याकडे किती आहेत, ते त्यांनी दिलं आहे बरं का. मजा आहे. हा जो कार्यक्रम याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये छान आहे. एकूण जिल्हे किती आपल्याकडे 36, बरोबर आहे. आंतरसमूह किती 39, जिल्हा कमिटी किती 1, तालुके किती, ह्या 36 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या किती तालुके आहेत ते प्रत्येक त्याच्यात लिहिलेलं आहे बरं का. त्यांनी काहीतरी झोन केलेले आहेत, 9 झोन केलेले आहेत. त्या 9 झोनमध्ये प्रत्येकात किती तालुके आहेत, तर एकूण 358 तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या 358 तालुक्यामध्ये स्टॅटिस्टिक्स डोकं भंडावून सोडणार आहे. छान स्टॅटिस्टिक्स आहे. अल्कोहोलिक्सना स्टॅटिस्टिक्स ठेवत नाही, पण ह्याने आपण केलेल्या कार्याबद्दल स्टॅटिस्टिक्स ठेवले. आणि जनरल स्टॅटिस्टिक्स आहे की 358 तालुक्यांपैकी 170 तालुक्यांमध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसची मीटिंग चालते. आईला म्हणजे अजून किती बाकी आहेत, अजून 178 बाकी आहेत. जो 188 तालुके, म्हणजे आपण 50% खाली आहोत. त्याच्यानंतर एकूण समूह किती 659. आणि या 659 समूहामध्ये प्रत्येक काही ठिकाणी 2, 3, 4, 5 अशा मीटिंग चालतात. त्या सगळ्या मीटिंग त्यांनी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आणि त्या महाराष्ट्रभर होणाऱ्या 1176 मीटिंग आहेत. आणि त्यांनी ते कॅल्क्युलेशन काहीतरी केलं आहे. हे आता जनरल कॅल्क्युलेशन आहे, गुणिले 11 केलेलं आहे. एका मीटिंगमध्ये 11 वेगळे सभासद हजर असतात असं गृहीत धरतो. आता चंद्रपूरसारख्या ठिकाणी 1,100 माणसं असतात. आणि आमच्याकडे माझा होम ग्रुप आहे आनंद ग्रुप, तिथे कमीत कमी 3 जास्तीत जास्त 13 अशी सभासद संख्या. ते म्हणाले एकाच मीटिंगमधली मंडळी फिरतात. पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असंच आहे किंवा छोट्याशा गावामध्ये हीच मंडळी तिकडे, तीच मंडळी इकडे असतं. त्यामुळे सरासरी 11 धरले तर काहीतरी ह्या 1176 हे 659 समूह गुणिले 11 करून त्यांनी काहीतरी 7-7.5 हजाराच्या आसपास महाराष्ट्रामध्ये सभासद आहेत. म्हणजे जे मिटिंगला येतात, पूर्वी जे येत नाहीत ते सगळे जर गृहीत धरले तर मग तुम्हाला स्टेडियममध्ये मिटिंग घ्यावी लागेल भाऊ. पण 7,500 सभासद आहेत. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस सेवा समिती महाराष्ट्र राज्य ही जी काही कमिटी आहे त्यांचं 11 जानेवारी 12 जानेवारी 2025 सेलू जिल्हा परभणी
इथं 2 दिवसाची जी त्यांची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मला 4थ्या पायरीच्या कार्यशाळेला बोलवलं होतं. पण त्यानिमित्ताने मी नुसतं कार्यशाळेला जायच्याऐवजी म्हटलं ह्यांचं काय असतं 2 दिवस आपण जरा ऐकूया, आपण कधी गेलेलं नाही. माझे स्पॉन्सर मंडळींपैकी फार कोणी कधी इंटरेस्ट घेतलेला आठवत नाही. विश्वनाथ गुरुजी होते तेव्हा फार हे स्ट्रक्चर कमी होतं, पण त्यांचा डोमेन वेगळा होता. मराठी बोलणे, मराठी पुस्तकं, मराठी शेअरिंग करणे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर अनिल डे होते. अनिल डे असताना GSO स्थापन झाले, त्याच्यात अनिल डेंचा पण बऱ्यापैकी रोल होता. त्याच्यानंतर शंकरदादा आमचे होते ऐरोलीचे, आता ते पुण्याला पुण्याला राहायला गेलेले आहेत. त्या शंकरदादांच्या बरोबर मी होतो. नंतर सुनील केंच्या बरोबर होतो. सुनील के पण स्वतः मला वाटतं एकदा मला म्हणाले होते, मी महाराष्ट्र सेवा समितीला जाऊन आलो आणि त्यांचं छान काम चाललेलं आहे वगैरे. ते त्यांचं प्रत्यक्ष सीइंग इज बिलिंगवरती भर होता. आणि मग आता माझे 5वे स्पॉन्सर आहेत, ते सुद्धा प्रत्यक्ष सेवेमध्ये जरी नसले तरी त्यांचा सेवेचा सहभाग जो आहे तो चालू आहे. तर ह्या सगळ्या 5 लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी जो काय घडलेलो आहे त्याच्यामुळे सेवेमधलं कार्य चांगलं आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच असतं की सेवेतल्या सगळ्या मंडळींनी कळकळीने हात जोडून मी विनंती करतो की अरे तुम्ही तुमची रिकव्हरी करून घ्या, आधी स्पॉन्सर घ्या, इनिशियल स्पॉन्सर घ्या, 4थी 5वी पायरी करा, अमेंड्स करा आणि 12व्या पायरीचं काम करा. आणि मग ह्याच्यातून तावून शिलाखून झाल्यानंतर 2 वर्षांनी मग तुम्ही सेवेमध्ये उडी मारा. धंद्यात उडी मारतात आपण ना ऐकले, सेवेत उडी मारा. आणि जनरली सेवेत ढकलाढकलीच असते. त्यामुळे काल मी माझ्या कार्यशाळेमध्ये सांगितलं, अरे तुमच्याकडे लोक बंदूक रोखून आणि बरोबर मायक्रोस्कोप लावून बघतायत तुम्ही काय करताय आणि काय नाही करत. तुमच्यावरती जास्त डोळा आहे, लोकांचं जास्त लक्ष आहे. तुम्ही वेडंवाकडं वाकलात तर तुमच्याबरोबर संस्थेची आणि तुमच्या त्या सेवा समितीची पण इज्जत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. सेवेमधल्या सर्व मंडळींनी रिकव्हरी करायला हवी. ज्यांनी नसेल केली त्यांना अजूनही कळकळीची विनंती, बाबा रे स्पॉन्सर घे, 4थी 5वी पायरी लिहून काढ, 8व्या 9व्या पायरीत अमेंड्स कर. स्वतःमध्ये बदल घडून आला पाहिजे, घरामध्ये बदल घडून आणला पाहिजे. घरच्या लोकांच्या सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकणार नाही. घरच्या लोकांना आपण संत महात्मा राम महाराज झाले पाहिजेत तसं काय आपण होत नाही. आणि तसं होण्याचा आपला प्रयत्न मात्र चालू असतो, प्रामाणिक प्रयत्न चालू असतो. असं कोणी म्हणणार नाही की साला दारुड्या बोलतो एक सभासद असलेला आणि करतो वेगळं, असं नाही. अपवाद आहेतच, त्याला सगळीकडे आहेत. पण ते अपवादाचं बोंबलत बसण्यापेक्षा हे 99% जे चांगलं काम चाललेलं आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी जे पाहिलं, मला जे भावलं, मी जे फील केलं, जाणवलं मला, ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. मला कुठल्याही सेवा समितीच्या माणसांनी हा रिपोर्ट बनवायला सांगितलेला नाही. त्याच्यामुळे कृपा करून एन्डॉर्समेंट करतो आहे त्यांची वगैरे असं काय मनात आणू नका. त्यांनी सांगितलेलं मी काय करत नाही आहे. तर मी स्वतंत्रपणे हा रिपोर्ट बनवलेला आहे. त्यांच्यातले काही जणांचे मला आता फोन येतील की अरे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तुला आधी इनपुट्स दिले असते, इत्यादी इत्यादी. पण ठीक आहे, जो होता है भले के लिए, बचेंगे तो और भी लढेंगे. आणखी एक माझा फायदा झाला तो म्हणजे तर ह्या यशवंतदादांच्या ह्या रजिस्टरचं मी त्यांना सांगितलं, अहो हे रजिस्टर तुम्ही डिजिटलाइज करून घ्या, स्कॅन करून घ्या. ते आमच्या अमोलदादाला दाखवलं पुण्यात. त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं, अहो काका हे पहिलं डिजिटलाइज करा, माझ्याकडे घेऊन या तुमच्या माणसाबरोबर, मी तुम्हाला 20 मिनटामध्ये डिजिटलायझेशन करून तुमचं रजिस्टर तुम्हाला परत देतो. अतिशय सुंदर अक्षरामध्ये यशवंतदादांच्या सगळ्या नोंदी आहेत. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे त्यांच्या नुसत्या सेवा समितीच्या नाही आहेत, तर डेलिगेट कोण झाला, आमच्याकडे कोण आला होता, त्याच्यानंतर समिती आपलं काय ते GSOचा ट्रस्टी कोण होता, काय पत्रव्यवहार झाला, सगळं त्यांच्याकडे लिखित स्वरूपामध्ये आहे. आणि स्टॅटिस्टिक्स आहे, जे स्टॅटिस्टिक्स ग्रुप ठेवत नाही पण इंटरग्रुप आणि सेवा समिती ठेवू शकतात काही विशिष्ट प्रमाणामध्ये. ते केलेलं आपलं एक पॅम्पलेट पण आहे, स्टॅटिस्टिक्स हाऊ मेनी पीपल अटेंड मीटिंग्स पर वीक, असं त्याचं ते काहीतरी होतं. ते मी पाहिलेलं, आता मला आठवत नाही. त्याच्यामुळे माझी स्टोरी नेहमीप्रमाणे तीच आहे. 18व्या वर्षी प्यायला सुरुवात केली, 29व्या वर्षी अल्कोहोलिक अनॉनिमसचा निरोप मिळाला, 11 वर्ष दारू प्यायला धुलाई झाली. पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा, नंतरची 6 वर्ष दिवसाड सरासरी अर्धी बाटली दारू प्यालो. वडील हेडमास्तर, आई मास्तर, आजी वारकरी आणि आजोबा फ्रीडम फायटर, 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी, मी मोठा. आणि सगळी मंडळी आमची SSCला पहिली वगैरे आलेली आहेत. वडिलांचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत. तेव्हा मी अर्थात शिव्या देत होतो. यातली बरीच वर्ष माझी वडील हा शब्द माझ्या तोंडात यायचा नाही. मला कित्येक लोकांनी सांगितलेलं, अरे मला ह्याने सांगितलं, कोणी आमच्या विजय नम्र
बांद्र्याचा विजय. अरे का बाप म्हणतोस, वडील म्हणणारे. म्हटलं अरे नाही ना, जीभ वळत नाही अजून, काय करू. पण आता बऱ्याच वर्षानंतर, वडील गेलेला पण बरीच वर्ष झाली, आता जरा तो जीभ वळायला लागलेली, वडील म्हणायला लागलो. नाही तर पूर्वी माझा बाप म्हणायचो मी. त्याच्यामुळे माझी ही स्टोरी आहे. आता 35 वर्ष 3 महिने आणि आज 2 दिवस झाले. 10 ऑक्टोबरपासून 1949 आज सोबर आहे. बरं चाललं आहे. मुलीचं शिक्षण झालं, PhD झालं, रिसर्च सायंटिस्ट म्हणून ती तिकडं इंग्लंडमध्ये काम करते. बायकोची नोकरी थोडीशी बाकी आहे अजून, ती झाली की मुंबईमधनं कुठे जायचं ते ठरलेलं नाही आहे. भिवंडीचं घर आहे ते, त्याच्यावरनं बायकोची तू मैमे माझं चालू असतं. ती म्हणते भाड्याने द्यायचं. मी म्हटलं नाही, आता मी जात जाईन तिथे, आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा जाईन, इत्यादी इत्यादी. तर बाकी सगळं सालाबादप्रमाणे चालू आहे. आज तारीख आहे 13 जानेवारी 2025. आजचा विषय होता AASS किंवा पूर्वाश्रमीची रा से से यांचं 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी सेलू परभणी येथे जी चौमाही किंवा वार्षिक सभा झाली त्याला मी हजर होतो. तिथे मी जे पाहिलं, मी जे ऐकलं, मी जे बघितलं, मला जाणवलं, त्याचा वृत्तांत मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे समितीची मंडळी मला फोन करून सांगतील, अहो हे नाही, तुम्ही उलटं चुकीचं सांगितलं, ते नाही सांगितलं. मला अरे बाबा सगळं मान्य आहे, मला जेवढं मला जमलं तेवढं केलं. आणखी काही नवीन इनपुट्स आले तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की मांडणार आहे. ठीक आहे, चला धन्यवाद. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. धन्यवाद.